brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। एक्सिस माय इंडियाचा सुद्धा मीनवेल आपल्या समोर आहे एक्झिट पोल। भाजप आणि शिवसेनेला 131 151 जागा पाहायला मिळत आहेत। शिवसेनेला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला 58 ते 68 जागा आणि काँग्रेस वंचित आघाडीला 12 ते 16 जागा एक्झिट पोल नुसार पाहायला मिळतात आणि इतर 6 ते 12 असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर आतापर्यंतचे जेवढे एक्झिट पोल आपण पाहिलेले आहेत त्याच्याबरोबरच एक्सिस माय इंडियाचा सुद्धा एक्झिट पोल जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। पण ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्या थोड्याशा फ्लक्च्युएट होताना आपल्याला प्रत्येक एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळालेला आहे। मतांच्या टक्केवारीच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा भाजप आणि शिवसेनेच्या युतीला 42% वोट शेअर एक्झिट पोलमध्ये दाखवतो आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला 32% वोट शेअर पाहायला मिळतो आणि काँग्रेस आणि वंचितला 13% वोट शेअर पाहायला मिळतोय आणि इतरांना 13% वोट शेअर पाहायला मिळतोय। मला वाटतं डीबीचा सुद्धा सेमच अशा पद्धतीचा वोट शेअर होता, 13 काँग्रेस वंचित आणि इतर 13 होता आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 1% इथं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो, तो 32 झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि भाजप शिवसेनेचा सुद्धा 1% वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो इथे 42 झालेला पाहायला मिळतोय। त्याच्या आधी 41% पर्यंतचा वोट शेअर भाजप आणि शिवसेनेच्या युतीला असल्याचं पाहायला मिळतंय। साधारण आपण जर पाहिलं तर वोट शेअर मध्ये फारसा फरक आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीये, पण एक गोष्ट आहे ती म्हणजे की काँग्रेस आणि वंचितची जी वोट शेअर आहे ती सगळ्यांनी साधारण सारखी दिलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आणि भाजपचं जे वोट शेअर आहे ते फ्लक्च्युएट पण फार मोठ्या प्रमाणावर झालेलं नाहीये। याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो का की ज्यांची मतं आहेत ती त्यांच्या बाजूनं गेलेली आहेत असं म्हणू शकतो का? निश्चितपणे, कारण असं आहे ना की बघा, भाजप आता जर आपण रुद्राचा मगाशी आपण पोल बघत होतो आणि त्याच्यातलं वोट शेअर मिलिंद सरांनी पण सांगितला, तर त्याच्यामध्ये भाजपच्या आणि शिवसेनेच्या वोट शेअर मध्ये फार अंतर नाही, 1% अंतर आहे। भाजपचा वोट शेअर 26% आहे आणि शिवसेना युबीटीचा वोट शेअर हा 25% आहे। एकनाथ शिंदे जे आहेत ते त्यांचा वोट शेअर जो आहे तो 13% आहे आणि इथं पण आपल्याला काय दिसतंय, भाजप प्लस शिवसेना 42% दिसते आणि युबीडी प्लस मनसे काय 32% दिसते। त्याच्यामध्ये मनसेचा वोट शेअर 8% दिसतोय। एक्झॅक्टली तीच फिगर आहे, नथिंग चेंज। मला असं वाटतं की एकच गोष्ट आहे याच्यात तुझे म्हणतोय तू बरोबर असते की बीजेपीचा पण वोट शेअर हा 29 किंवा 30% होता, म्हणजे बीजेपीचा वोट शेअर असेंब्लीपासून कमी झालेला आहे। आता जर हे पण बघितलं रुद्राचं तर 36% झालंय आणि शिवसेना 15 ते 16% होतं, तेही खाली आलंय। युबीटी ऍक्च्युअली वरती गेलंय, म्हणजे युबीटी मला वाटतं 23% होतं ते आता 25% आहे। एमएनएस पण 1% वरती गेलंय, आधी 7% होतं। तर म्हणजे आपण जे म्हणतो ना की म्हणजे ते टक्कर देत आहे, पण दॅट इज स्टील नॉट इनफ, कारण दोन्ही अलायन्स मध्ये 15% अंतर होतं। तर 15% अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला 7-8% गेन करावा लागेल। यांचा जो गेन होतोय तो फक्त 4 ते 5% होतो। तोच मी मगाशी तो एक मुद्दा मांडला होता सर की 2017ला त्यांची वोट पर्सेंटेज मुंबईतले एकसंध शिवसेनेचे हे 28% होते। विधानसभेला तेच वोट शेअर त्यांचा आपण पाहिलेला होता, गेल्या वेळेला आपण अमिताभ तिवारींसोबत जे लाईव्ह केलेलं होतं त्याच्यामध्ये आपण त्याबद्दल चर्चा केलेली होती, तो 23% होता आणि आता उलट तो वाढतोय। तर ती वाढण्याची काय कारणं असू शकतात आणि ऍट द सेम टाइम परत एकदा 2017 सारखीच परिस्थिती की भाजप आणि शिवसेनेमध्ये तेव्हाही 1% मतांचा डिफरन्स होता, सीट्समध्ये फक्त त्या 2 जागा झाल्या। आता मात्र मतांच्या टक्क्यांमध्ये फारसा फरक नाहीये, पण सीट्समध्ये मात्र कमालीचा फरक पाहायला मिळतो। पण अनुजात एक लक्षात घे की जेव्हा 2017 मध्ये एमएनएस बरोबर नव्हतं त्यावेळी दोन्ही शिंदे आणि ठाकरे बरोबर होते आणि अजूनही शिंदेना 13% मतदान 13-14% मतदान होत आहे। तर ते म्हणजे पहिले काय होतं 2017 मध्ये अजूनही जर 3 क्लेमेंट आहे मराठी मतांचे, एक शिंदे आहे, दोन्ही ठाकरे आहे। 17 मध्ये शिंदे आणि ठाकरे सोबत होते आणि एमएनएस वेगळं होतं। 24 मध्ये 3 वेगवेगळे होते, म्हणजे ठाकरे वेगळे, युबीटी वेगळं होतं, उद्धव आणि राज वेगवेगळे होते आणि शिंदे वेगळे होते। आता परत तेच झालं की 2 म्हणजे 3 जे क्लेमेंट आहेत त्यातले 2 एका बाजूला आले, म्हणजे उद्धव आणि राज एका बाजूला आले आणि शिंदे तिकडे गेले। तर 17 मध्ये आणि 23 मध्ये फरक हे आहे की अजूनही एमएनएस ला तेवढे मतं मिळत नाही जेवढे एकनाथ शिंदे एकटे घेऊन येतात। मला त्याच्यामध्ये एक गोष्ट काय जोडायची की बघा, असं आहे की इथं कमी जर कोण पडला असेल तर माझ्या मते की ठाकरे कमी पडलेले दिसतात। त्याचं कारण असं आहे की त्यांना उत्तर भारतीय आणि काय गुजराती किंवा परप्रांतीय मतांमध्ये फार मोठा फायदा होण्याची शक्यता नव्हतीच, पण त्यांनी जर काय कन्सिस्टन्सी ठेवली असती विधानसभेनंतर तर आता जे 13% दिसतात शिंदे, तर त्यातले अजून 3-4% जरी ते कमी करू शकले असते तर हा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट तुम्हाला वेगळा दिसू शकला असता। कन्सिस्टन्सी मागे उभं राहणं आणि शेवटी मगाशी मी जसं म्हणालो की लेव्हल प्लेइंग फील्डचा पण फरक पडलेला दिसतो आहे, कारण की गेल्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निघून जाणं विधानसभेनंतर, कारण विधानसभेला तुमच्यामध्ये ती लोक राहिली आणि त्याचा फायदा झाला तुम्हाला 20 पैकी 10 जागा तुम्हाला मुंबईतून आल्यात आणि आता मात्र तुम्ही तुमची ताकद राखताय, पण
काय प्रोव्हाइडेड की तुम्हाला खूप मोठे कन्व्हर्जन नाही मिळत आहे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेना रोखणं किंवा एकनाथ शिंदेपासून एकनाथ शिंदेसोबत गेलेला सैनिक परत आणणं, हा मला असं वाटतं की त्यातला सर्वात मोठा पार्ट आहे. आणि जर तो झाला तर मला असं वाटतं की मग युबीटी चा जो वोट शेअर दिसतोय की जो मिलिंद सर म्हणाले की तो 3 ते 5-6 टक्क्यांपेक्षा वाढतोय, तो अजून 4-5% वाढणं अपेक्षित आहे किंवा वाढला तरच ते कन्व्हर्जन दिसेल, तोवर ते कन्व्हर्जन दिसणार. पण हे कुठेतरी जुळवून घेण्यामध्ये सुद्धा कमी पडल्यात असं दिसतं ना. म्हणजे आपण परत एकदा वोट शेअर मागची स्लाइड जर पाहिली तर त्याच्यामध्ये 42% युती आहे. पण हे जर काँग्रेस, मनसे आणि युबीटी हे एकत्र असते तर त्यांचा वोट शेअर त्या 42% पण पुढे जाऊ शकला असता. ते कदाचित क्लोज गेले असते, कदाचित पुढे जाऊ शकले असते. सो हा अगेन परत एकदा जे लोकसभा ते विधानसभा सुद्धा आपण पाहिलेलं होतं, काँग्रेस आणि शिवसेना युबीटीला एकमेकांसोबत जुळवूनच घेता येत नाहीये. या तुलनेमध्ये मात्र शिवसेना भाजपमध्ये सुद्धा असंख्य भांडणं असताना त्यांनी जुळवून घेतलं, परिणामी आज ते पुढे जाताना पाहायला मिळतात. जुळवून घेतलं कारण असं आहे की बीजेपीला एक गोष्ट पक्की माहिती आहे, जी मी वारंवार मगापासून मी दुसऱ्यांदा ती बोलतोय आणि तेच सत्य आहे की भाजपला हे माहिती आहे की ते स्वतःच्या जीवावरती इथे सत्ता मुंबईमध्ये स्थापित करू शकत नाहीत. त्यांना एक मराठीतला कुठला तरी शिलेदार बुरुज लागणार, त्या बुरुजावरती तोफा ठेवूनच त्यांना मराठीचा झेंडा फडकवता येईल किंवा महायुतीचा झेंडा फडकवता येईल. आयदर वे नाही. तुम्ही पूर्ण वोट मॅथमॅटिक्स बघितलं सगळं वोटचं तर ते मराठी पक्षांच्या बाजूने अधिक आहे. आणि त्यातल्या ज्या नंतर मग भाजपचा जो वोट शेअर आहे तो मेजरली परप्रांतीय वोट्स जे आहेत, मराठी हिंदू वोट जे आहेत ते त्यांना मिळतात. पण त्यांना मुस्लिम वोट इथं मुंबईमध्ये 15 ते 20% मुस्लिम वोट्स पण आहेत, ते नाही मिळत त्यांना पारंपरिक. पण तिथं काँग्रेस आहे. मग तर माझं म्हणणं असं की ज्या वेळेला शिवसेना, युबीटी, मनसे यापैकी कुठलाही एक पार्टनर त्यांना मिळेल, कुठलाही एक स्ट्रॉंग पार्टनर, त्यावेळेला भाजपला सत्ता तिथं कमावता येईल. पण जर तो स्ट्रॉंग पार्टनर नसेल तर मग भाजप एकट्याच्या जीवावरती सत्ता स्थापन करू शकणार नाही. इथे इतरांचे वोट शेअर 13% पाहायला मिळते, म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येकाच ह्याच्यात 10 ते 13 किंवा 7 ते 13 एवढ्या पर्यंतचे वोट पर्सेंटेज पाहायला मिळते. तर बंडखोरीचा फटका हा मोठ्या प्रमाणावर बसल्याचं पाहायला मिळतंय का, म्हणजे सगळ्याच पक्षांना, अगदी भाजप, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना. हा फार इंटरेस्टिंग पोल आहे. याच्यामध्ये बघा की झोपड्या, चाळी आणि इमारती या वर्गांमध्ये मुंबईकर वाटलेला आहे. तर त्याच्यामध्ये कुणाला कशी पसंती आहे? भाजपची इमारती या पट्ट्यांमध्ये निम्मी पसंती असलेली पाहायला मिळते. 51% इमारतीमध्ये राहणारे, बिल्डिंग्समध्ये राहणारे किंवा हायराईज सोसायटीज मध्ये राहणारे हे भाजप आणि महायुती यांच्या बाजूने जास्त झुकलेले आहेत. हेच उलटा प्रवास जर पाहिला तर झोपड्या आणि चाळी इथला वर्ग हा जास्त ठाकरे बंधूंकडे वळलेला आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की तो एक गठ्ठा वळलेला आहे. हा फरक जेवढा तुम्हाला दिसतोय की इमारतींमधला 51% भाजपकडे किंवा महायुतीकडे आहे आणि त्या तुलनेत ठाकरे बंधूंकडे अवघा 29% आहे. तो फरक जर तुम्ही झोपडे आणि चाळी या वस्तींमधला पाहिला तर या दोघांमध्ये फारसा फरक नाहीये. इथेही 33%, इथेही 35%, इथेही 40%, इथेही 33% आहेत. रॅदर भाजप प्लस महायुतीकडे जास्त चाळीतला वर्ग वळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही कारणं सुद्धा सर समजून घेणं गरजेचं आहे किंवा कोणी न्यूजरूम मध्ये जे आपली मतं मांडू इच्छित आहेत की असं काय आहे की हायर क्लास सोबतच जो मिडल क्लास वर्ग आहे, जो चाळींमध्ये राहणारा आहे, तिथे सुद्धा ठाकरे बंधूंपेक्षा जास्त ओढा हा महायुतीकडे वळताना पाहायला मिळतोय. त्याची 2 कारण आहेत. बघा 51% जो इमारतींमधला जो काय मतदार आहे ना, तो कम्प्लिटली तो काय म्हणू आपण त्याला की तो मोदी आणि विकास आणि हिंदुत्व, राष्ट्रीयत्व वगैरे या बाजूला झुकणारा मतदार आहे. तो टॉवरमध्ये खूप कमी वेळेला लोकांना प्रचाराला सुद्धा जावं लागतं, एवढं भाजपचं तिथं काय फिक्स मतदान आहे. चाळींमध्ये तिथं शिवसेना सोबत आल्याचा फायदा त्यांना चाळींमध्ये आणि झोपड्यांमध्ये बघायला मिळतोय. मला असं वाटतं की चाळीन झोपड्या म्हणजे ज्या जाहिरातींचा उल्लेख हर्षदांनी केला होता परवाच्या चर्चेमध्ये, तर शिंदेच्या जाहिराती काय होत्या, तर ह्या चाळीतल्या झोपड्यातल्या लोकांसाठी शिंदेच्या जाहिराती होत्या त्या सभेमध्ये महायुतीच्या. आणि एक्झॅक्टली मी बोरिवलीवरून आता काय पटकन घरी पोहोचेन आणि मग रोज तुला कुशीत घेऊन बाळाला झोपवेन, अशा पद्धतीची जाहिरात त्या वडिलांची मोठ्या फ्लॅटमध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये राहणाऱ्या माणसाची होती. याचा अर्थ असा आहे की त्यांचा ऍस्पायरेशनल क्लास जो आहे किंवा त्यांचा टार्गेटेड क्लास जो आहे तो अप्पर मिडल क्लास आहे किंवा अप्पर क्लास आहे. चाळी आणि झोपड्यांमध्ये शिवसेना काय शिंदेची त्यांना तिथे कामाला येते. पण दुसरीकडे बघितलं तर इमारतींमध्ये मराठी माणूस पण कमी नाही. हा जो मराठी माणूस आहे की जो इमारतींपर्यंत पोहोचलेला आहे, पण त्याची जी मुळं आहेत, त्याचे जे रूट्स आहेत ते अजून पण जी अटॅच्ड आहेत, तर तो अजून पण 30%, 29-30% तो आहे शिवसेनेसोबत, ठाकरेंसोबत. ठाकरेंसोबत झोपड्यांमध्ये 35% आणि चाळींमध्ये 33% आहे. कारण की अख्खं राजकारण, अख्खी शिवसेना घडलीच चाळींमधून आहे, उभीच राहिली चाळींमधून आहे. आणि मग ती त्यांचे काय लोकल लिडर्स आणि याच्या माध्यमातून ती खाली झोपड्यांपर्यंत पोहोचली. ती वरती कमी पोहोचली. त्यांचे नेते पोहोचले वरती, शिवसेना नाही पोहोचली वरती.
ठीक आहे, मग त्यांचे नेते त्या क्लासमधल्या लोकांसोबत वावरताना दिसतात किंवा त्यांच्या क्लासमधल्या लोकांसोबत फिरताना उर्बस दिसतात करताना. आणि काय कार्यक्रमांना हजेर लावताना दिसतात, पण त्यांचा पक्ष म्हणून तिथं ते पोहोचले नाहीयेत, ते व्यक्तिगतरित्या पोहोचलेले आहेत आणि तो तिथं क्लास बघायला मिळतोय. बघा, वंचितचा जो इमारतींमधला क्लास जो दिसतोय तुम्हाला इतर मध्ये, तो मी पकडतोय काही प्रमाणामध्ये इतर मध्ये, काँग्रेस प्लस सॉरी काँग्रेस तो खूप कमी आहे आणि काँग्रेसचा पण कमी आहे, तर त्याचा थेटपणे फटका बसतोय ना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इतर मध्ये जी मतं पकडलेली आहेत, सॉरी मुस्लिम मतं जी आहेत, ते विधानसभेला त्याचा मोठा फायदा ठाकरेंना झालेला होता. आता याच्यामध्ये ज्याला बायफर्केशन येईल की एमआयएमने किती जागा घेतलेल्या आहेत, समाजवादी पक्षाने किती जागा गेलेल्या आहेत, मुस्लिम बहुल भागामध्ये काँग्रेसने किती जागा घेतलेल्या आहेत, त्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र म्हणजे मनसे सोबत आल्याचा किती फटका बसलेला आहे किंवा म्हणून त्यांना नाकारलं गेलेलं आहे का उद्धव ठाकरेंना, ते पण लक्षात येईल. त्यामुळं काँग्रेसशी वंचितशी झालेली युती जी आहे ती सुद्धा मला असं वाटतं की त्यातला एक्स फॅक्टर ठरणार. येस, आपण त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. फक्त एक छोटासा 20 सेकंदांचा ब्रेक आणि त्याच्यानंतर आपल्याला समाजनिहाय सुद्धा, कारण की हा सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्टर ठरणार आहे की नेमका मराठी माणूस हा युतीसोबत राहिलाय की ठाकरे बंधूंसोबत, आणि अमराठी वर्ग सुद्धा कुठे झुकलाय, मुस्लिम वर्ग सुद्धा कुठे झुकलाय. तर एक्सिस माय इंडियाचा हा जो एक्झिट पोल आहे त्याच्यामध्ये मराठी, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्या कलाच्या दृष्टीनं सुद्धा इथं आपल्याला सर्वे समोर आलेला आहे. भाजप आणि शिवसेनेला मराठी मतांमध्ये 30% मतं मिळाल्याचं पाहायला मिळतंय, उत्तर भारतीयांची 68% मतं मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि दक्षिण भारतीयांची 61% मतं मिळाल्याचं एक्झिट पोलनुसार समोर येत आहे. ठाकरे बंधूंना मराठी 49 मतं मिळालेली आहेत, म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनुसार 49%, म्हणजे मला वाटतं की ही जास्तीचीच मतं निम्मी पेक्षा जास्तीची आहेत असं पाहायला मिळत आहे. आणि जर आपण पाहिलं तर इथं 19% मतं ही उत्तर भारतीयांची सुद्धा आहे. खरं तर उत्तर भारतीयांची मतं मिळणं हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो मनसे सोबत असताना. आणि दक्षिण भारतीयांची 21% मतं आहेत. काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला 8% फक्त मराठी मतं मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे या एक्झिट पोलमध्ये, आणि उत्तर भारतीयांची 2% मतं मिळाल्याचं पाहायला मिळतंय. दक्षिण भारतीयांची 8%च मतं काँग्रेस आणि वंचितला मिळाल्याचं पाहायला मिळतंय. इतरांमध्ये मात्र हा वोट शेअर जर आपण पाहिला तर 13% मतं ही मराठींची इतर भागात वळलेली किंवा अपक्ष किंवा बंडखोर जे कोणी असतील त्यांच्यापर्यंत वळलेली आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर भारतीयांची मतं 11% वळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या पुढची पण म्हणजे जर आपण पाहिलं तर 10% मतं जी आहेत ती मिळालेली आहेत इतरांना, दक्षिण भारतीयांची. हा एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो. आपण मला मुस्लिम मतदारांबद्दल आपण बोलत होतो म्हणून मुस्लिम मतदार हे काँग्रेसकडे जास्त गेलेले पाहायला मिळतात, पण असं नाहीये की ठाकरेंकडे कमी संख्या आहे. माझ्या मते याआधीच एक सर्व्हेस झालेले होते त्याच्यामुळे सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती, पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने जास्त मतं ही घेतलेली आहेत. काँग्रेस सोबत नसल्याचा थोडासा फटका इथे ठाकरेंना बसलेला पाहायला मिळतो. त्यांच्याकडे अवघी 28%, भाजपकडे 12%. त्यातले काही लाभार्थी असतील, कारण त्याबद्दल ते ऑलरेडी म्हणत होते की जे लाभार्थी योजनेतले आहेत त्यातले ते तिकडे वळतील. हेच जर आपण गुजराती आणि राजस्थानी वर्ग पाहिला तर तो बऱ्यापैकी भाजपकडे कन्सॉलिडेट झालेला पाहायला मिळतो. जवळपास 70% त्यांच्याकडे आहे, पण ठाकरे बंधूंकडे सुद्धा गुजराती आणि राजस्थानी मतदार वळतोय. ही आश्चर्याची गोष्ट आहे, ज्यावेळेला ते मराठीच्या मुद्द्यावर सगळ्यात जास्त फोकस करत होते आणि गुजरातींना विरोध सुद्धा केला होता त्यांनी आपल्या पण ते प्रत्येक वेळेला हे पण सांगायचे ना की जे मराठीच्या विरोधात आहेत त्यांना फक्त विरोध आहे. तो डिस्क्लेमर कायम ते टाकताना आपल्याला पाहायला मिळायचे. पण इतर सुद्धा, आता हे इतर कोण आहेत बघायला हवं की या सगळ्या समुदायाच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक इतर 66% वर्ग आहे की जो भाजपकडे वळलेला आहे. पण आपण मुस्लिम मतदारांसंदर्भात बोललं पाहिजे की कोणाला हे आकडे पाहून कॉमेंट करावीशी वाटते. काँग्रेस आणि ठाकरे बंधू एकत्र राहिले असते तर मुस्लिम मतांमध्ये स्कोर करू शकले असते का? दुर्लक्ष करायला नको की राज ठाकरेंना सोबत घेणं हे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत घेणं हे मुस्लिम मतदारांच्या एका तबक्याला आवडलेलं नव्हतं. म्हणजे मी ज्या भागामध्ये फिरलो मी आवर्जून प्रत्येकाला हा प्रश्न विचारला की ते राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत जे पूर्वी मशिदींच्या भोंग्यांबद्दल बोलत होते. त्यामुळे लोक खुश होते, पण एक प्रकारे काही लोक सांगायचे की नाही ते काय बरोबर झालेलं नाहीये, आम्हाला ते काय आवडलेलं नाहीये. त्यामुळे जर हे मतविभाजन होत आहे तर ह्यातून सुद्धा एक दिसतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की बेरमपाड्यामध्ये देवयानी गेलेली होती आणि मी तिचा व्हिडिओ बघितलेला. त्यावेळेस काही मुस्लिम मतदार सांगत होते की हो आहे आमचा ठाकरेंचा उमेदवार पण आमची कामं झालेली नाहीयेत. म्हणजे यावेळेला प्रत्येक ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की लोक अस्मितेपेक्षा तिथल्या स्थानिक प्रश्नांना महत्व देत आहेत आणि ते केवळ मुस्लिम मतदारांच्या पुरतं नव्हतं, ते मराठी मतांमध्ये सुद्धा होतं आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय मतांमध्ये सुद्धा होतं. दुसऱ्या मुद्दा याच्यामध्ये मला असं मांडायचं होतं की आपण जे बघतोय अमराठी आणि दक्षिण भारतीय जे मतदार आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या संख्येने जात आहेत. त्याचा आकडा जो वाढतोय, भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीचा प्रचारच हा धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून सुरू केलेला होता. जर उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर मुंबईमध्ये खान आडनावाचा व्यक्ती महापौरपदी बसेल हे अमित चाटम यांनी जे विधान केलं आणि हेच नरेटिव्ह भाजपने शेवटच्या 2 दिवसांपर्यंत घेऊन गेले आणि शेवटच्या सभेमध्ये राज ठाकरेंचे मुद्दे खोडण्यात जो फडणवीसांनी वेळ घालवला तोपर्यंत भाजपने हे नरेटिव्ह ग्राउंड पर्यंत पेनिट्रेट केलेलं होतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मराठी मतांची काळजी होती का तर ती होती,
पण मराठी मतांच्या पेक्षा जास्त काळजी भारतीय जनता पार्टीला अमराठी आणि दाक्षिणात्य मतांची होती. आपण जी बघतोय काय सीडीएस आणि ऍक्सिस माय इंडियाचा हा जो सर्व्हे आहे याच्यामध्ये 65 ते 70% अमराठी मतं ही भाजपच्या पारड्यात जात आहेत. अर्थात ही भाजपची पारंपरिक मतं आहे, पण आपल्या मतांना कुलूप लावणं किंवा आपल्या मतांना खुट्टा मारणं एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो ते भारतीय जनता पार्टीने धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून साधून घेतलं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय झाला, भाजपला टार्गेट करण्यासाठी ओवेसींना इथे यावं लागलं. वर्षा गायकवाड सुद्धा प्रचार करत होत्या, इम्रान प्रतापगडी यांनी सुद्धा काही भागामध्ये प्रचार दौरा केला. त्यामुळं आपल्या विरोधात जी मतं जी आपल्याकडे येऊ शकत नाही त्यामध्ये विभाजन करण्याची रणनीती जी भारतीय जनता पार्टीने आखलेली होती, मला वाटतं ह्याच्यामध्ये त्याचं एक रिपरकेशन दिसतंय. दुसरं जे उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी टक्का थोडासा वाढताना दिसतोय, मला अजूनही शंका आहे की त्यामध्ये कदाचित निकालानंतर फार थोडासा बदल पाहायला मिळेल. कारण माझं असं मत आहे की उद्धव ठाकरेंना मराठी मतांचा चंक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा पेक्षा थोडा जास्त जाऊ शकतो. कारण लालबाग, परळ, शिवडी, माहीम, वरळी हे जे पट्टे आहेत या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा मी अनेक ठिकाणी गेलेलो होतो. जे 4-4 नगरसेवकांचे जे प्रभाग आहेत तिथे 5-5 जागा आहेत, तिथे मला वाटतं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा प्रभाव अधिक मला जाणवला. त्याबद्दलची चर्चा करूयात, पण आपल्याशी काही गेस्ट सुद्धा जोडले गेलेले आहेत. तारे सर आणि श्रीकांत देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. तारे सरांकडे मी जाते. मगाशी तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर बोललाच होतात, पण आता आपण असं वाटतं की मुस्लिम मुद्द्यावर सुद्धा बोललं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांमध्ये आणि काही प्रमाणात विधानसभेला सुद्धा त्यांना मुस्लिम मतांची जी साथ मिळाली, तेच इक्वेशन कंटिन्यू ठेवायला हवं होतं का बीएमसी निवडणुकांमध्ये सुद्धा, रॅदर आत्ता राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रयोग करण्यापेक्षा? काय वाटतं? मुस्लिम मतं मिळाली कारण तेव्हा महाराष्ट्र विकास आघाडी एकसंघपणाने लढली होती. तर यावेळेला काँग्रेस नाही आणि काँग्रेसकडे मुस्लिम मतं आहेत हे तर निर्विवाद सत्य आहे. याच्यासाठी काय आपल्या कुठल्या राजकीय विश्लेषणाची गरज नाही. काँग्रेस वर्षानुवर्षे मुस्लिम मतांच्या आधारावर निवडून येते. काँग्रेसचे मुंबईतल्या आमदारांची नावं काढून बघा, वर्षा गायकवाड सोडल्यात तर सगळे आमदार मुस्लिम आहेत त्यांच्याकडे. मुस्लिम मतांचा सपोर्ट हा काँग्रेसकडे होताच. शिवसेनेकडे ती मतं आलीत कारण काँग्रेस शिवसेनेसोबत होती. आता काँग्रेसने वेगळं लढायचं ठरवलं. काँग्रेसने त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचा पक्ष वाढवायचा होता, त्यांची स्ट्रॅटेजी योग्य होती. त्यांचा जो जनाधार आहे तो जर त्यांच्याकडनं दुरावला असता तर उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा झाला असता, पण काँग्रेस मात्र आणखी रसतळायला गेली असती. त्यामुळे काँग्रेसने वेगळं लढवण्याचं ठरवलं आणि काँग्रेसला त्याचा काही प्रमाणात फायदा होताना दिसतोय. भले ते 20 जागा जिंकत असतील, पण मागच्या वेळेला त्यांच्या 32 जागा होत्या, त्या 32च्या 10 होण्याऐवजी त्याचा 20 जागा लढतायत. काँग्रेसला त्याचा फायदा होतो. मुस्लिम मतदारांच्या मनामध्ये आता आपल्याकडे आपले सहकारी म्हणले त्याप्रमाणे राज ठाकरेंबद्दलची अडी, त्यांच्याबद्दलचा आकस हा आहेच, तो आपण नाकारू शकत नाही. विशेषतः मशिदीवरच्या भोंग्यांवरचा विषय, मशिदीवरचे भोंग्यांवरने राज ठाकरेंनी केलेलं आंदोलन, नंतर ते हनुमान चालीसा आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेणं याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी संपूर्णपणाने हिंदुत्व सोडलेलं नाही असा त्याचा मेसेज मुस्लिम समाजामध्ये गेला असेल. विशेषतः मराठी मुस्लिम जे आहेत, मराठी मुस्लिमांमध्ये पण 2 भाग होते. मी बऱ्याचशा लोकांशी बोललो. मराठी मुस्लिम जो आहे, जो मराठी घरामध्ये मराठी बोलतो, मराठी कल्चर त्याच्याकडे आहे, मराठी जेवण तो घरामध्ये बनवतो आणि खातो, हा मराठी मुस्लिम उत्तर भारतातनं आलेल्या मुस्लिमांची दादागिरी मुंबईमध्ये वाढते आहे या कारणामुळे तो अस्वस्थ होता. तो काही प्रमाणामध्ये शिवसेनेकडे होताच, कारण तो कोकणातनं मुंबईमध्ये आलेला मराठी मुस्लिम आहे. त्याला उद्धव ठाकरेंबद्दलची आपुलकी होती, त्यांना उद्धव ठाकरेंबद्दलचं प्रेम होतं, ते राहिलेलं नाही. तो सगळ्याचा सगळा चंक उद्धव ठाकरेंपासून दुरावलाय असं माझं याच्यातलं अनालिसिस आहे. याचं कारण राज ठाकरे हे आहेत. राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार आले नाहीत, उत्तर भारतीय हिंदू पण आले नाहीत आणि उत्तर भारतीय मुसलमान पण आले नाहीत. याचा अर्थ राज ठाकरेंना सोबत घेणं हे उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडलेलं नाही. हे जर फक्त उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढले असते आणि राज ठाकरे महायुतीमध्ये सामील झाले असते तर कदाचित चित्र वेगळं राहिलं असतं. मग कदाचित मला असं वाटतं की चांगली फाईट झाली असती. कारण मुस्लिम मतांचा चंक काँग्रेसकडे आहे. वंचित बहुजन आघाडीला काही जागा देऊन त्यांना दलित आणि बाकी मतं सुद्धा मिळाली असती आणि शिवसेनेचा जो काही पारंपरिक जनाधार आहे गिरण गावातला तो कायम ठेवता आला असतं त्यांना. पण हे झालेलं नाही. फक्त मराठी मतांच्या मागे लागल्यामुळे उद्धव ठाकरेंची ही अवस्था झालेली आहे. आणि फक्त मराठी मतांविषयी का म्हणतोय, कारण त्यांनी इतर समाजाला पण कधीही आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एकीकडे म्हणायचं की मुंबईत राहतो तो मराठी, मुंबईमध्ये राहून जो मराठी भाषा आत्मसात करतो तो मराठी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो मराठी असं म्हणायचं, पण बोलण्यातनं मात्र सातत्याने विखार इतर समाजाबद्दल काढायचा. या गोष्टींचा परिणाम असा झालेला आहे की अमराठी मतदारांना उद्धव ठाकरेंबद्दलची खात्री राहिलेली नाही. त्यात परत जोडीला राज ठाकरे जे ओपनली अमराठी मतदारांबद्दल, अमराठी व्यक्तींबद्दल बोलत असतात. असं सगळं कॉम्बिनेशन झाल्यामुळे
आणि त्यातही परत असं आता आपला एक सर्वे मध्ये दाखवतोय की 49% मतं मराठी माणसाची शिवसेनेला आणि मनसेला मिळालेली दिसत आहेत. पण शिवसेना जेव्हा एकसंध होती म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला सुद्धा 100% मराठी मतं कधीच शिवसेनेला मिळाली नाहीत. 40-45% मतं मिळत होती. त्यामुळे याच्याही 40-45% आधी आधारावर सर तुम्ही याच्याबद्दलचा संपूर्ण उल्लेख केलेला आहे की मराठी मतं जी आहे ती विखुरली जातात असं तुम्ही म्हटलेलं आहे. ती काही एकाच फक्त शिवसेनेला मिळतात असं नाही.